मित्रांनो, कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग व मुख्यमंत्री जनकल्याण कक्षामार्फत शिक्षण पूर्ण केलेल्या युवा वर्गासाठी महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली एक महत्त्वाची योजना म्हणजे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना। या योजनेतून 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना 6,000 रुपये, ITI आणि पदवीधारक विद्यार्थ्यांना 8,000 रुपये, तर पदवी उत्तीर्ण असलेल्यांना दरमहा 10,000 रुपये विद्यावेतन मिळणार आहे। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना नक्की काय आहे, या योजनेचा उद्देश, योजनेची वैशिष्ट्ये, योजनेचा लाभ, योजनेसाठी आवश्यक पात्रता आणि योजनेची अर्ज प्रक्रिया याची संपूर्ण सविस्तर माहिती पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा। तर चला व्हिडिओ सुरू करूया। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे महाराष्ट्रातील युवकांना त्यांच्या क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञान, आधुनिक कौशल्य शिकवून त्यांना आत्मनिर्भर बनवणे आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे। राज्यातील बेरोजगार युवांना नोकरीसाठी आवश्यक कौशल्याचे प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगारक्षम बनवणे आणि उद्योजकता वाढवणे हा आहे। या योजनेद्वारे उद्योजकांना त्यांच्या उद्योगासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ कार्य प्रशिक्षणाद्वारे उपलब्ध करून देण्यात येईल। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी 5,500 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे। या योजनेची वैशिष्ट्य म्हणजे 12वी पास, ITI, डिप्लोमा, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन धारण केलेले इच्छुक उमेदवार या अधिकृत वेबसाईटवर नोंदणी करू शकतील। विविध क्षेत्रातील लघु आणि मध्यम प्रकल्प व मोठे उद्योग, विविध आस्थापना इत्यादी यांना आवश्यक असलेल्या मनुष्यबळाची मागणी या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीने नोंदवतील। सुमारे 10 लाख कार्य प्रशिक्षणाच्या संधी प्रत्येक आर्थिक वर्षात या योजनेच्या माध्यमातून उपलब्ध होतील। सदर कार्य प्रशिक्षणाचा कालावधी साधारणपणे 6 महिने असेल व या कालावधीसाठी उमेदवारांना महाराष्ट्र शासनातर्फे विद्यावेतन देण्यात येईल। सदर विद्यावेतन लाभार्थ्याच्या थेट बँक खात्यात DBT द्वारे जमा करण्यात येईल। तर आस्थापना किंवा उद्योजकांसाठी आवश्यक पात्रता म्हणजे आस्थापना किंवा उद्योग महाराष्ट्र राज्यात कार्यरत असावा। आस्थापना किंवा उद्योजकाने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या या अधिकृत वेबसाईटवर नोंदणी केलेली असावी। आस्थापना किंवा उद्योगाची स्थापना किमान 3 वर्षापूर्वीची असावी। तसेच आस्थापना किंवा उद्योगांनी EPF, ESIC, GST, सर्टिफिकेशन ऑफ इनकॉर्पोरेशन, DPIT व उद्योग आधाराची स्थापना केलेली असावी। आणि या योजनेसाठी उमेदवारांची पात्रता म्हणजे वय 18 ते 35 वर्ष वयोगटातील युवक या योजनेसाठी पात्र आहेत। उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता किमान 12वी पास, ITI, डिप्लोमा, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन असणे आवश्यक आहे। तसेच उमेदवार हा महाराष्ट्र राज्यातील कायमस्वरूपी रहिवासी असावा। तसेच उमेदवाराची आधार नोंदणी असावी, म्हणजेच उमेदवाराकडे स्वतःचे आधार कार्ड असावे। तसेच उमेदवाराचे अधिकृत बँकेत खाते असावे, त्या बँक खात्याला त्याचे आधार लिंक असणे गरजेचे आहे। तसेच उमेदवाराने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या या अधिकृत वेबसाईटवर नोंदणी केलेली असावी। तर या योजनेचा लाभ म्हणजे या योजनेतून 12वी उत्तीर्ण असणाऱ्यांना दरमहा 6,000 रुपये विद्यावेतन, ITI आणि पदविकाधारक असणाऱ्यांना दरमहा 8,000 रुपये विद्यावेतन, पदवीधर आणि पदव्युत्तर असणाऱ्यांना दरमहा 10,000 रुपये विद्यावेतन म्हणून मिळेल। तर या योजनेसाठी 1 ऑक्टोबर 2024 पर्यंत 3,54,064 युवांनी तर 10,356 खासगी व शासकीय आस्थापनांनी नाव नोंदणी केली आहे। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण या योजनेसाठी 1,61,988 उमेदवारांची निवड झाली असून यापैकी 82,281 युवक व युवती प्रत्यक्ष रुजू झाले असल्याची माहिती सरकारच्या वतीने देण्यात आली आहे। प्रशिक्षणानंतर नोकरीची संधी म्हणजे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर युवकांना नोकरी मिळवण्यासाठी इंटरव्ह्यूची संधी दिली जाते। या योजनेअंतर्गत अनेक खासगी क्षेत्रातील कंपन्या आणि शासकीय विभाग सहभागी होतात, त्यामुळे युवकांना विविध नोकरीच्या संधी उपलब्ध होतात। प्रशिक्षण निवड प्रक्रियेमध्ये अर्जदारांना निवडण्यासाठी इंटरव्ह्यू किंवा प्रवेश चाचणी होऊ शकते। निवड झाल्यावर अर्जदाराला त्याच्या क्षेत्रातील प्रशिक्षणासाठी स्थान देण्यात येईल। तर या योजनेची अर्ज प्रक्रिया म्हणजे ऑनलाईन नोंदणी इच्छुक उमेदवारांना कौशल विभागाच्या महास्वयं पोर्टलच्या या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन नोंदणी अर्ज करावा लागतो। तर या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे म्हणजे अर्जदाराला ऑनलाईन अर्ज करताना अर्जदाराचा पासपोर्ट साइज फोटो, बँक खाते माहिती, अर्जदाराचा त्याच्या पत्त्याचा पुरावा, अर्जदाराच्या वयाचे प्रमाणपत्र आणि अर्जदाराचे शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र
आणि रहिवासी प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे अर्जासोबत जोडावी लागतात। जर तुम्हाला सुद्धा या योजनेअंतर्गत अर्ज करायचा असेल तर या वेबसाईटची लिंक आणि या योजनेच्या सविस्तर माहितीच्या पीडीएफ ची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळेल। तर मित्रांनो, ही होती मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची सविस्तर माहिती। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।